मंडळी, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत, आनंदात, स्वस्त आणि तंदुरुस्त असाल। तर आज शेगावला जायचं आहे, सोबत माऊली वॉटर पार्कला सुद्धा, कारण आज लेकीचा वाढदिवस आहे आणि तिला वॉटर पार्क मध्येच तो सेलिब्रेट करायचा आहे। सो आता वॉटर पार्कला जायचं म्हणजे टॅनिंग भरपूर होणार, कारण ऊन भरपूर आहे, सोबत पाण्यात भरपूर वेळ खेळणार आहोत, त्यामुळे टॅनिंग तर होईलच। त्यामुळे इथे स्किन प्रिपेअर करणं चालू आहे। आधी छान मॉइश्चरायझर लावलं, त्यानंतर गुड वाइबचं इथे मी सनस्क्रीन लावत आहे। चेहऱ्याला, हाताला, पायाला छान सनस्क्रीन लावून घेत आहे आणि इतकं दिवसभर उन्हात आज घालवणार आहोत, त्यामुळे SPF 50चं सनस्क्रीन मी इथे यूज करत आहे, कारण माहीत नाही हेही किती इफेक्टिव्ह राहील, कारण पूर्ण दिवस हा आता उन्हातच जाणार आहे। त्यामुळे आणि थोडं CC क्रीम लावायचा विचार आहे, त्यामुळे आधी थोडंसं प्रायमर लावलं स्किनला आणि त्यानंतर CC क्रीम अप्लाय करत आहे। अगदी थोड्या प्रमाणात अप्लाय करत आहे आणि ते पण छान टॅप टॅप करून व्यवस्थित लावून घेतलं आणि निघायची खूप जास्त घाई होती। आरोही खूप घाई करत होती, त्यामुळे मग मेकअप वगैरे जास्त नाही करत बसली, फक्त एक टिकली लावली आणि सोबत केसांना एक क्लचर लावला आणि मी झाली तयार। आणि इथे बघा, आम्ही येऊन पोहोचलो आहोत शेगावला। आता इथे पार्किंगमधनं सरळ आतमध्ये जायची व्यवस्था केलेली आहे आणि शेगावला आलं आणि टिक्का लावला नाही असं तर होणारच नाही ना, तर इथे छान टिक्का लावून घेत आहे। मला आणि अहोंना खूप जास्त आवडतो हा टिक्का लावायला, दोघांनाही आवडत नव्हता। मंदिरात जायच्या आधी इथे आपल्या बॅग चेक होतात। सोनल बॅग घे, सोनल आणि आम्ही सकाळी 8:30 वाजता इथे शेगावला येऊन पोहोचलो, तरी तुम्ही पाहू शकता इतकी जास्त गर्दी आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे। आणि इथे बघा दाखवत आहेत, दर्शनाला 1 तास लागेल आणि मुखदर्शनाला 10 मिनिट, तर आम्ही मुखदर्शनाचा पर्याय निवडला। आज पहिल्यांदा आम्ही मुखदर्शन घेणार आहोत, कारण वॉटर पार्कला सुद्धा जायचं आहे आणि वेळ व्हायला नको म्हणून। तर इथे आम्ही आता मुखदर्शन वगैरे घेऊन आलोत बाहेर आणि बाहेरचा परिसरात पण बघा किती प्रसन्न वाटतं आणि शेगावला जी स्वच्छता आणि जी शांतता तुम्हाला पाहायला मिळते ना, ती तुम्हाला कुठेच मिळणार नाही। इतकी गर्दी असून सुद्धा खूप शांतता आणि खूप स्वच्छता होती। आणि आता आम्ही इथे प्रसाद घ्यायला आलेलो आहोत आणि प्रसादात इथे छान फळभाजी, पिठलं, पोळी, शिरा आणि वरण भात होता। इथलं जेवण खरंच खूप जास्त स्वादिष्ट असतं। आणि त्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो माऊली वॉटर पार्कला। हे माऊली वॉटर पार्कचं मेन गेट आहे। त्यानंतर आत आलं की आपल्याकडनं असा एक फॉर्म फिल करून घेतला जातो, त्यामध्ये आपण किती जण आहोत, मुलं किती, ॲडल्ट किती, सोबत वय आणि नातं काय आहे आणि आधार कार्ड नंबर वगैरे, फोन नंबर इथे लिहून दिला जातो। आणि ही इथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि इथे तुम्हाला ॲडल्टसाठी 700 रुपीज पे करावे लागतात आणि चिल्ड्रन्ससाठी 600 रुपीज पे करावे लागतात। आणि त्यानंतर आपल्याला बिलिंग करावं लागतं आणि त्यानंतर हे तिकीटच्या रूपात हे बँड मिळतात आपल्याला आणि ते हाताला अशा प्रकारे लावून देतात ते स्वतःच। आणि त्यानंतर आपण वॉटर पार्कमध्ये एंट्री करू शकतो। इथे जेंट्स कॉस्ट्यूम मिळतात, सोबत साईडला लेडीज कॉस्ट्यूम मिळतात आणि कॉस्ट्यूमची प्राईस आहे 100 रुपीज, पण आपल्याला 200 जमा करावे लागतात। 100 रुपीज आपल्याला नंतर रिटर्न मिळतात। इथे सोनल आणि माझ्यासाठी कॉस्ट्यूम घ्यायला आलेली, तर इथे बघा, इथे कॉस्ट्यूम असे अस्ताव्यस्त ठेवलेले आहेत। इथली ही व्यवस्था खरंच मला आवडलेली नाही आणि मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माऊली वॉटर पार्कचा खरंच ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे। आणि इथे बघा, आम्ही छान ड्रेसअप होऊन आलेलो आहोत आणि आता आम्ही तयार झालेलो आहोत, ड्रेस पण चेंज केलेला आहे। आरू एक्साइटेड आहेत की नाही? आणि आता आम्ही सर्व आहोत रेडी। तर इथे बघा पिहूची एक्साइटमेंट, आम्ही सर्व मागेच आणि पिहू सरळ धावत गेला पण वॉटर पार्कमध्ये। आणि इथे हे मुलांसाठी बनवलेलं आहे, अडल्ट आणि मुलं दोघं पण एन्जॉय करू शकतात, पण स्लाईड थोड्या छोट्या असल्यामुळे अडल्टला तेवढं सोयीस्कर नाही आहेत, पण तरी आम्ही भरपूर एन्जॉय केलं यामध्ये। आणि आत्ता सोनल मी पण एंट्री करत आहोत आणि स्लाईड छोट्या असल्यामुळे आम्हाला तिथे जास्त एन्जॉय नाही करता आलं, मात्र इथनं वरनं पाणी पडत होतं, तिथे मात्र आम्ही भरपूर एन्जॉय केला आणि पिहू आरू मात्र खूप खुश होते।
आणि खरं म्हणजे त्यांच्या खुशीसाठीच आम्ही आलेलो होतो, कारण मी यापूर्वी रिव्ह्यू वगैरे वाचले होते. सोबतच कन्स्ट्रक्शन चालू आहे, आणखी कंप्लीट झालेलं नाही, त्यामुळे आमची यायची इच्छा नव्हती इथे. पण आरूला मात्र इथेच बर्थडे सेलिब्रेट करायचा होता. तर ही बघा छोटीशी स्लाईड, आणि तरी आम्ही त्यावर खेळत आहोत. मजा भरपूर आली. पण आम्ही राईड करायला जाणार आहोत. आणि ते छोट्या स्लाईडच्या बाजूलाच इथे ही लेझी रिव्हर आहे, आणि यामध्ये बरंचसं पाणी होतं, त्यामुळे इथे आम्ही खूप छान एन्जॉय करू शकलो. तिथे स्लाईड तितक्याशा छान नाही वाटल्यात आम्हाला, कारण पाणी कमी असल्यामुळे. तिथे गुडघ्याच्या पण खाली पाणी होतं. छोट्या मुलांसाठी सफिशियंट आहेत, पण आपण ॲडल्ट त्यामध्ये इतकंसं एन्जॉय नाही करू शकत. त्यानंतर लेझी रिव्हरमध्ये मात्र खरंच खूप जास्त मजा आली. आम्ही इथे लेझी रिव्हरमध्ये एन्जॉय करत आहोत. इथे पिहूला पण खाली उतरायची खूप जास्त इच्छा होती, पण पाणी भरपूर होतं. आरूलाच तर भीती वाटत होती, आणि त्यामुळे आम्ही पिहूला नाही उतरू दिलं. आणि त्यानंतर आम्ही इथे वेव्ह पूलला एन्जॉय करायला आलेलो आहोत. वेव्ह पूलमध्ये पण खूप छान पाणी होतं, आणि म्युझिक पण खूप छान छान वाजवत होते. इथे खरं तर खूप जास्त एन्जॉय केलं गेलं, खूप मस्ती केल्यात. पिहूला तर वेव्ह पूल खूप जास्त आवडला होता, आणि सॉन्गही त्याच्या आवडीचे लागत होते, त्यामुळे तो खूप जास्त खुश होता. आणि आपल्याला दुसरं पाहिजेच काय, मुलं खुश असले म्हणजे झालं. आणि त्यांच्या आनंदासाठीच आम्ही आज खरं तर इथे आलेलो होतो. पण आम्ही पण खरंच खूप छान एन्जॉय केलं. आणि वेव्ह पूल अर्ध्या तासासाठीच चालू होतो, आणि तशी अनाउन्समेंट केल्या जाते की वेव्ह पूल आता चालू होणार आहे म्हणून. आणि खरंच वेव्ह पूलमध्ये खूप छान एन्जॉय केलं जातं, कारण पाणी भरपूर असतं आणि म्युझिक खूप छान असतं त्यामुळे. आणि त्यानंतर आमचा मोर्चा वाढला इथे या मोठ्या स्लाईडकडे. इथे एक पेंडुलम स्लाईड आहे, त्यानंतर त्याच्या बाजूलाच 3 स्लाईड आहेत. आणि जी रेड कलरची स्लाईड आहे ती बंद होती, आणि ते मॅटवर आपल्याला झोपून जायचं आहे त्या 3 स्लाईडवर, ते पण एन्जॉय करणार आहोत. सोबतच इथे एक बाजूला रेड स्लाईड आहे, आणि त्याच्या बाजूला टोर्नेडो स्लाईड आहेत. ह्याच फक्त एवढ्या मोठ्या स्लाईड आहेत इथे. चला तर आत्ता आम्ही ह्या ट्राय करणार आहोत. आणि ह्या स्लाईड फक्त ॲडल्टसाठीच असतात, मुलांना इथं अलो नसतं. 4 फीटच्या वर मुलांना वाटेल तर परमिशन मिळते. तर ही इथे जी स्लाईड आहे तिथे लहान मुलांना पण परमिशन होती, पण पाणी कमी असल्यामुळे मला ती स्लाईड अजिबात आवडलेली नाही आहे, कारण घसरायला प्रॉब्लेम येतो. आणि त्यानंतर आम्ही इथे ह्या मॅटवाल्या स्लाईड ट्राय केल्या, खूप मजा आली. आणि त्यानंतर इथे आम्ही पेंडुलम स्लाईडमध्ये बसलेलो आहोत. तर ही मात्र खूप थ्रिलिंग वाटली, इथे खूप जास्त मजा आली आम्हाला. फक्त ही स्लाईड थोडी जास्त एन्जॉय केल्या गेली, ह्या स्लाईड खूप जास्त कॉमन आहेत, पण छान मजा आली. खूप जास्त थ्रिलिंग होतं. आणि त्यानंतर थोडासा म्हटलं पोटोबा करावं, तर इथे आम्ही पॉपकॉर्न आणि आईस्क्रीमचा आनंद घेतला, कारण शेगाववरनं आम्ही तसं जेवण करून आलेलो होतो, त्यामुळे आत्ता तितकीशी भूक लागलेली नव्हती, त्यामुळे फक्त पॉपकॉर्न आणि आईस्क्रीमचा आनंद घेत आहोत. आणि त्यानंतर वेव्ह पूलच्या बाजूला इथे हा सेल्फी पॉईंट होता, पण आरूचा इथे आराम चालू आहे. इथे तसं बघितलं तर स्लाईड खूप कमी आहेत. मला म्हणजे 700च्या मानाने हा वॉटर पार्क तितकासा वर्थ इट वाटला नाही, कारण स्लाईड भरपूर कमी आहेत. आणि त्या छोट्या मुलांच्या स्लाईड आहेत तिथे पाणी पण कमी आहेत, आणि त्या स्लाईड पण तितक्या स्लिपरी नाही आहेत, त्यामुळे
आणि सोनलला मात्र वेव पूलच जास्त आवडला होता आणि थोड्या वेळाने अनाउन्समेंट होत राहते वेव पूल स्टार्ट व्हायची, तर आम्ही पुन्हा एकदा वेव पूलला आलेलो आहोत. तिने इथे खूप जास्त एन्जॉय केलं. आणि त्यानंतर बरंच एन्जॉय केल्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत कॅन्टीनमध्ये थोडंसं पेटपूजा करायला. तर इथे कॅन्टीनमध्ये बरेचसे ऑप्शन होते. पावभाजी, मिसळपाव सोबत फ्रेंच फ्राईज, बर्गर वगैरे होते. पण आम्ही मिसळपाव आणि पावभाजीची इथे ऑर्डर दिलेली. आणि तुम्हाला खरं सांगायचं तर कॅन्टीनमध्ये तितकीशी स्वच्छता नव्हती आणि हातानेच ते सर्व सर्व करत होते. साधे हँड ग्लोव्ज पण त्यांनी यूज केलेले नव्हते. आणि पावभाजी अजिबात टेस्टी नव्हती, म्हणजे खावंसही वाटली नाही. पण मिसळपाव मात्र टेस्टी होती आणि मिसळपावची 80 रुपीज होती आणि पावभाजीची प्राईससुद्धा 80 रुपीज होती. आणि अहोंना पावभाजी इतकी आवडते, पण त्यांनी तिथे टेस्ट नसल्यामुळे खाल्ली नाही. आणि त्यानंतर आम्ही आलो तिथे सरळ रेन डान्स करायला. आणि रेन डान्सच्या नावावर इथे फक्त असं काहीतरी ग्रीन नेट बांधलेली आहे आणि वर काही शॉवर लावलेले होते आणि म्युझिक होतं. तर ते काही एवढं छान वाटलं नाही. आम्ही फक्त 2 ते 3 मिनिट तिथं घालवलेत आणि पुन्हा तुम्ही जर का पहिल्यांदा वॉटर पार्कला येत असाल तर तुम्हाला हा वॉटर पार्क आवडेल. पण तुम्ही यापूर्वी जर वेट एन्जॉय किंवा फन अँड फूड अदर कोणत्या वॉटर पार्कला गेलेले असाल ना, तर तुम्ही या वॉटर पार्कमध्ये बोर व्हाल. आणि हे वॉटर पार्क जे आहे हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे. आणखी बरंचसं काम इथे चालू आहे. आणि पेंडुलम स्लाईड, ही स्लाईड बंद होती, इथे नाही आम्ही बसू शकलो. ह्या 3 स्लाईड चालू होत्या आणि ही पेंडुलम स्लाईड चालू होती. सोबत टोर्नेटो स्लाईड होती, ही बंद होती ना, यात नाही बसू दिलं आपल्याला. ते शेवटचं तुम्हाला सर्व वॉटर पार्क दाखवते. तर इथे आहेत ह्या मोठ्या स्लाईड आणि ही आहे लेझी रिव्हर. यामध्ये छान पाणी होतं, इथे एन्जॉय केलं गेलं. आणि इथे बच्चे पार्टीजसाठी ह्या छोट्या स्लाईड होत्या, ॲडल्ट पण एन्जॉय करू शकत होते. आणि त्यानंतर इथे आहे छान वेव पूल, इथे खूप जास्त बॅग घेतल्यावर वॉटर पार्क आता बंद झालेले आहेत. बरोबर 5 वाजलेले आहेत आणि आता आम्ही जात आहोत चेंज करायला. तर असा होता आजचा व्हिडिओ. आणि वॉली वॉटर पार्क मी संपूर्ण तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा ऑनेस्ट रिव्ह्यू पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर चला तर आता पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत. आणि तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय, टाटा.